राहुलनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत सुजात आंबेडकर यांनी उपस्थित राहून प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार पाठिंबा दिलाय। या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माजी महापौर वंदना कंगाले, शोभा शिंदे आणि मोहम्मद साबिर यांच्या प्रचारार्थ कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की बहुजन समाजातील उमेदवारांना निवडून दिल्यास ते जनतेच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी ठामपणे उभे राहतील। असे उमेदवार केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर प्रत्येक कामात जनतेसोबत खांद्याला खांदा लावून काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। ते पुढे म्हणाले की नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिक, तळागाळातील आणि संघर्षातून पुढे आलेल्या उमेदवारांना मतदान करावे। ठेकेदारी व वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या उमेदवाराची निवड होणे आवश्यक आहे। एकाच व्यक्तीला वारंवार निवडून देण्यापेक्षा खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी नगरवासियांना केले आहे। दरम्यान शहरातील विविध भागातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये पक्षाच्या उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। भ्रष्टाचार, महानगरपालिकेच्या अंतर्गत झालेला भ्रष्टाचार आणि तसंच इतके वर्ष जे गेले 5 वर्ष प्रशासक नेमले होते त्या प्रशासकांच्या मार्फत झालेला भ्रष्टाचार याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचं विकासाचं मॉडेल, अमरावतीच्या नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा मॉडेल, त्यामध्ये PR कार्ड देणं असो, नागरिकांना दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचा विषय असो, इकडची आरोग्य सेवा सुधारणं असो, ह्या सगळ्या विषयावर वंचित बहुजन आघाडी नक्कीच ॲक्शन लोकांची मदत करणार आहे आणि ह्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे आपल्याला लोकांचा कल पण खूप मोठ्या प्रमाणात दिसतो। गेल्या विधानसभेमध्ये अलीम पटेल 2 नंबर राहिलेले आहेत, त्यांचीच पार्टी नक्की आपल्याला युतीमध्ये आहे, किती सीटावर आपली बाजी मारणार? हे बघा, वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती खूप चांगली होती आणि मग ती तिप्पट चांगली झाली कारण अलीम पटेल हे वंचित बहुजन आघाडीबरोबर आले युतीमध्ये। अख्ख्या अमरावतीमध्ये सरांना खूप मानणारा मोठा वर्ग आहे। एकतर त्यांचं सामाजिक कार्य म्हणून, एक्स विंग कमांडर म्हणून आणि इकडे लोकांसाठी त्यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत, लोकांची जी मदत केली, त्याच्यामुळे त्यांच्या मागे एक खूप मोठा मानणारा वर्ग अलीम भैयांच्या मागे, अलीम सरांच्या मागे आपल्याला उभा राहताना दिसतो। आणि या परिस्थितीमध्ये URF आणि वंचित हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अमरावतीमध्ये नवीन समीकरण सुरू झाले असं आम्हा सर्वांना खात्री आहे। प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे की माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, आपण त्यांना म्हटलं होतं की तुम्ही भाजपमध्ये जाल, काय सांगाल यावर? मला जे बोलायचं होतं ते मी मंचावर बोललो, परत नाही बोलत। आपण संवादी संघटना आहे, त्यांना संविधान बनायला लावून काय सांगतो ते पण मी मंचावरती बोललो होतो, परत नाही बोलणार।